आज इतकी धावपळ उडाली आणि इतकी परेशानी झाली की तुम्हाला काय सांगू. आणि मी म्हणजे काळं पूर्ण आभाळ भरलेलं होतं आणि मी गेले होते सुपर मार्केटला घाईघाईमध्ये किराणा भरण्यासाठी. तर आमची काय परेशानी झाली तुम्हाला सांगते. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे बघू शकता तुम्ही सुपर मार्केट आहे आणि आज मी गेले होते सुपर मार्केटमध्ये. म्हणजे तसा काही प्लॅन नव्हता, सहजच लागणारं थोडंसं सामान घेऊन यावं असं डोक्यामध्ये चाललं होतं. तर हे म्हटलं की चल आपण थोडं सामान घेऊया. त्यासाठीच मग मी गेले होते आणि अवताराहून तुमच्या लक्षातच आलं असेल की काहीच प्लॅन नव्हता. पण तिथे गेल्याच्या नंतर म्हटलं चला आता हा जो व्लॉग आहे, कारण हा व्लॉग जो आहे प्रत्येक जणींच्या लाईफशी रिलेटेड आहे. आणि काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपल्या घरामधलं बरंचसं सामान संपते आणि इतका गोंधळ उडतो ना की मग असं वाटतं की घाई गडबडीमध्ये पटकन जाऊन काहीतरी घेऊन या. आणि तसंच माझं झालं होतं. लागणारं मोजकं सामान घ्यायला मी गेले होते आणि त्यातही यांना आज वेळ होता. तर हे म्हटलं की लगेच इथल्या इथं जाऊन काहीतरी घेऊन येऊया. तर मी गेले तर होते सामान घेण्यासाठी, पण तुम्हाला माहिती आहे सुपर मार्केट म्हटल्यानंतर, डीमार्ट म्हटल्यानंतर काय असते अवस्था, की तिथे गेल्याच्यानंतर एक एक सामान आपल्याला आठवत जातं, सगळं समोर दिसतं आणि त्यामुळे आपल्याला आठवते की हां हे पण पाहिजे होतं माझ्या घरासाठी, ते पण पाहिजे होतं. आणि ज्या ज्या वस्तू लागतात आणि शेवटी जे बिलचा जो काही आपल्या समोर आकडा येतो तो फार मोठाच असतो. आता तुम्ही बघू शकता सहज निघलेल्या म्हणजे सुपर मार्केटच्या खरेदीला लास्टला किती बिल झालं मी तुम्हाला हे पण सांगणार आहे. सो सुरुवातीला ना जे काही सामान लागलं होतं ते घेतलं, पण आता एक पेस्ट पण माझ्या घरातलं संपलं होतं. आता हे तुम्हाला माहिती आहे सकाळी उठल्यानंतर लगेचच लागणारी आपल्याला गोष्ट आहे. तर त्यामुळे ना पहिल्यांदा यांना वाटलं की म्हणजे जे पेस्ट आम्ही यूज करतो ना विठोबाचं तेच आहे, पण हे ते नव्हतं. त्यामुळे ना मी म्हटलं की यांना नाही, कारण की विठोबामध्ये जे ग्रीन कलरचं पेस्ट असतं ना तर ते आम्ही यूज करतो आणि ते कम्प्लिटली संपलं होतं, म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत पण नव्हतं. त्याचमुळे मग इथे घ्यायला गेलो, पण तिथे ते अवेलेबल नव्हतं. मी यांना म्हणत होते की ते ग्रीनवालं नाही आहे, तर त्यांना वाटलं ते मध्ये जे ग्रीनचं जे विठोबाचं पेस्ट आहे ना तेच आहे, म्हणून त्यांनी ते उचललं आणि जे काही बास्केटमध्ये होतं ते टाकलं. तर मी त्यांना म्हटलं की ते नाही आहे ते पेस्ट, म्हणून मग परत आम्हाला ते वापस ठेवावं लागलं. आणि इथे शोधत होतो की ते पेस्ट आहे का, तर तिथं ते पेस्ट देखील अवेलेबल नव्हतं. सो बाहेरून आम्हाला ते घ्यावं लागणार होतं, पण बाकीचं जे काही सामान आहे ना ते मात्र लागणाऱ्यापैकी होतं. सो मग मी त्यांना म्हटलं की हे डब्बा जो असतो ना छोटासा तो घरामध्ये असू दे. कधी एखाद्या वेळ काय होते की आपल्या घरी पाहुणे-रावणे येतात, मग ब्रश पण अवेलेबल नसते. बऱ्याच वेळा तुम्हाला आठवत असेल की घाईगडबडीमध्ये आपल्याकडे कोणी येतं आणि त्यांच्याकडे मग ब्रश नसलं किंवा मग आपल्याजवळ पण एखादं एक्स्ट्रा अवेलेबल नसलं, तर त्यावेळी असं कामी येतं. म्हणून ते छोटासा जो डब्बा आहे तो घेतला विकोचा. आणि त्यानंतर अजून पुढच्या खरेदीसाठी आम्ही गेलो. आता काय होतं यावेळी पिल्लू पण नव्हता, नाहीतर पिल्लू जर असलं तर काय होते माहिती आहे का, की त्याचंच सामान भरपूर घ्यावं लागते. आणि नेमकं ना लेकरं सोबत असली की आपल्या कसं होते की जे महत्त्वाचं सामान आहे ना तेच विसरून जाते आणि त्यांचेच ॲडिशनल काहीतरी पेन्सिल, काहीतरी वही किंवा मग खेळण्याचं काहीतरी असते, नाहीतर मग खाण्याच्या कोणत्या तरी स्पेशल गोष्टी असतात तेच घ्यावं लागतात. पण आज मात्र डिस्टर्ब करायला पिल्लू नव्हता, म्हणजे तो शाळेत गेला होता. सो तेव्हा मग आम्ही गेलो होतो आणि एक माझं जे टूथब्रश होतं ना ते खराब झालं होतं, त्यामुळे एक टूथब्रश मी माझ्यासाठी पण घेतलं. आणि त्यानंतर अजून परत सुपर मार्केटचा जो काही फेरफटका आहे ना तो मारत होतो. तर इथं बरेचसे असे मसाले अवेलेबल होते, म्हणजे पावभाजी मसाला होता, त्यानंतर सांबार मसाला होता आणि एव्हरेस्टचे मसाले होते, सगळेच मसाले होते, सुहानाचे मसाले होते आणि चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे किंवा मग बिर्याणीसाठी लागणारा कलर, हिंग वगैरे सगळं होतं. पण मला महत्त्वाची गोष्ट जी लागत होती ना, म्हणजे मला कसुरी मेथी पाहिजे होती, पण कसुरी मेथी तिथे काही नव्हती. त्यामुळे ते एक झालं की परत मला म्हणजे मोजकं सामान आम्ही डोक्यामध्ये ठेवून गेलो होतो, तर त्यापैकीच आम्हाला काही सामान तिथे भेटलं आणि काही भेटत नव्हतं. शोधाशोध आमची जी काही आहे ना ती चालू होती कंटिन्युअसली. आणि इकडे जे आहे ना म्हणजे लोणच्याच्या भरणी वगैरे पण होत्या. आणि लोणचं तर तसं आईने दिलेलं आहेच माझ्याकडे, त्यामुळे मी काही विकतचं लोणचं जास्त खात नाही. त्या घरगुती जे काही पद्धतीने घरी आपल्या बनवतात तेच एकदाच आई 5 किलोचं किंवा 10 किलोचं 10 वर्षी टाकते, दरवर्षी टाकते. तर त्यामुळे काही ते लोणचं घेण्याची गरज पडत नाही. पण मला असं थोडंसं तिखट, म्हणजे बऱ्याच वेळा आता सप्पक वरण वगैरे घरी बनवण्याचं चाललं आहे, तर त्यावेळी की नाही एखादी चटणी असेल तर पावडर असेल तर घ्यावं असं चाललं होतं, शेंगदाण्याची चटणी. हा ठेचा मी त्यांना विचारला हे घ्यायचं का, तर ते नको म्हटले, त्यामुळे ते पण कॅन्सल झालं. पण वटाणे जे आहेत, हिरवे वटाणे आहेत, ते मलाही आवडतात आणि पिलूलाही खूप आवडतात. सो म्हणलं त्याला टिफिनला द्यायला होतील.
भिजवून म्हणून ते घेतलं. आणि हा जो बिस्किटचा पुडा आहे ना, हे हे खूप छान लागतं माहिती आहे का बिस्किटचा पुडा. तर माझं चाललं होतं याच्यामध्ये कोणता फ्लेवर घ्यायचा. सुरुवातीला मी चॉकलेटचा फ्लेवर घेतला, पण नंतर ह्यांनी म्हटले नको आपण हा ट्राय करूया, म्हणून मग हा जो दुसरा आहे ना तो पुडा आम्ही घेतला. त्यानंतर आता लिज्जत पापड पण घेतलं, कारण की बऱ्याच वेळा मी करते घरी आणि वर्षभरासाठीच करून ठेवते, पण यावेळी काही करणं झालं नाही आणि त्यामुळे मग जो काही विकतचा होता ना तो घेतला. त्यानंतर आता इथे मी रवा बघायला गेले, तर इथे ना सुपर कॉईनचा एक रवा पॅकेट होतं ते पण घेतलं आणि जाड रवा, छोटा रवा दोन्ही पण होते, तर मी छोटा रवा जो आहे ना तो घेतला. आणि त्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहोत आता बिल सेंटरवरती. म्हणजे तुम्ही बघू शकता मोजकं सामानामध्ये जे काही नाही ते पण आम्ही घेतलं होतं. सो सुरुवातीला इथे दादानी जे काही बिल करायला घेतलं होतं काही म्हणजे हे जे डेटॉल हँडवॉश वगैरे होतं ना, तर त्यावरती ऑफर होती. म्हणजे आम्ही लायबॉयचं घेतलं होतं, तर वर एक फ्री असं होतं, तर ते पण घेतलं. अशा काही वस्तू ज्या आहेत ना त्या आपल्याला जास्त असल्या तरी घरामध्ये ते काही खराब होणार नाही, काही नाही. ते पॅकेटच्या पॅकेट तसंच राहणार होतं, तर त्यामुळे मी ते घेतलं. आणि बाकीचं पण जे काही सामान लागणारं होतं, म्हणजे वटाणे घेतले. आता पिलूच्या डब्यासाठी जे आपण रात्री भिजून जर एखाद्या वेळ भाजीला काही अवेलेबल नसले तर आपण त्याची देखील भाजी करू शकतो किंवा मग उसळ वगैरे पण करू शकतो, म्हणून ते घेतलं. तर गंमत अशी झाली की आता मी व्लॉग करते त्यामुळे शूट तर करावंच लागते, पण त्या दादांना वाटलं की मी का बरं शूट करते. तर मी त्यांना सांगितलं इन डिटेल की काही नाही दादा, माझं डेली व्लॉगसाठीचं आहे, त्यामुळे मी हे शूट करते. सो इथे टिश्यू पेपर पण मी घेतलेला आहे, कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे म्हटलं तळणाचं वगैरे काढलं तर टिश्यू पेपर बरं पडते. तळण आपण त्यावरती टाकू शकतो, कारण की बऱ्याच वेळा काय होते की इतकं ऑइल त्यामध्ये असते, एखाद्या वेळी पुरी वगैरे केली तर आपण जर टिश्यू पेपरवर टाकलं ना तर ते जे त्यातलं एक्स्ट्रा ऑइल असते ते निघून जाते. तर ते घेतलं आणि बिल इथे चाललं होतं. म्हणजे सहज फेरफटका मारायला गेल्यानंतर सुद्धा इतकं बिल होते. सुपर मार्केट असो किंवा मग डी मार्ट असो, ह्या गोष्टीला सगळेच तुम्ही परिचित असालच. तर असं असते की घरामध्ये कितीही आपण करायला गेलं तरी ते सामान कमीच पडतं. म्हणजे फार लागणारं हाताच्या बोटावरती मोजता येणाऱ्या मी सामान घेतलेलं आहे, तरी पण त्याचं बिल मात्र खूप झालेलं आहे. सो यामध्ये ना मी ॲडिशनल ड्रायफ्रूट घेतले, म्हणजे काजू काही घेतले नाही कारण की त्यामध्ये खूप ऑइल असते, पण जे काही बदाम असते ते घेतलं. आणि हे ना छोटं ब्रश घेतलं, म्हणजे बेसिन म्हणजे वॉश करण्यासाठी माझ्याजवळ नव्हतं, सो खराब झालं होतं, तर त्यामुळे एक हे छोटं जे ब्रश असतं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर ते घेतलं. त्यानंतर जे अंजीर असतात बघा ते अंजीर पण घेतले, त्याचं एक छोटं पॅकेट घेतलं. आणि त्यानंतर विकोचं तुम्हाला माहितीच आहे छोटासा एक डबा जो काही विको पावडरचा आहे तो घेतला. तर अशा पद्धतीनं जे काही बिल आहे ते इथे करत होतो. म्हणजे आणि आभाळ इतकं भरून आलं होतं, मला इतकी परेशानी वाटत होती. म्हणजे मला खरं सांगू का, आभाळ कुठून आले कुठून गेले हे मला कळत नाही. पाऊस पडतो का नाही पडतो ह्याचा काही अंदाजा मला कळत नाही, पण पिलूच्या पप्पाला कळतं. तर ते म्हणत होते की पाऊस येतो, आणि मला पण वाटलं की म्हणजे इतकं काळं काळं आभाळ भरून आलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण बाहेर गेले ना, म्हणजे मूड असतो आपला काहीतरी घेण्याचा, त्यामध्ये जर पाऊस वगैरे आला तर मग थोडीशी चिडचिड होते. पण म्हणजे इतकं चिडचिड होते ना की असं वाटते की आता कुठं पावसात भिजत जायचं, परत मग सगळं परत उलटं कामं होणार. म्हणून या गोष्टीसाठी मी खूप भीत होते, कारण की पूर्ण आभाळ भरून आलं होतं. कधी आता 2 मिनिटात इतका शुरंधार पाऊस पडेल असं वाटलं होतं, पण बघा तुम्हाला मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये पाऊस आला आहे की नाही. तर हे असं आहे. तर जे काही सामान आपल्याला लागणारं आहे त्या गोष्टीसाठी तरी आपल्याला भिजलं तरी जावंच लागतं, किंवा मग ऊन असलं तरी कडकडीत ऊन जरी असलं तरी जावं लागतं. ह्या घराच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी जावं लागते. ते हे बघा तुम्ही की 1467 इतकं बिल झालेलं आहे. आणि हे एवढंसं फक्त म्हणजे एवढ्या पैशाचं 1467 म्हणजे जवळपास 1,500चं सामान एका छोट्याशा पिशवीमध्ये बसलं, आणि ते घेऊन आम्ही निघत होतो. बरंच अजून सामान घ्यायचं होतं, पण आभाळ आलेल्या कारणाने एवढं घाबरले मी, आणि त्याचमुळे जे आहे माझा बराचसा अजूनही प्लॅन होता तो कॅन्सल झाला. तर तुम्ही बघू शकता इतकं काळं काळं आभाळ आलं होतं आणि खूप शिरंधार पाऊस पडेल असं वाटलं होतं. जाईपर्यंत भिजतेच की काय, म्हणून आज दुसऱ्याही कुठल्याही दुकानामध्ये गेलो नाही. बरीचशी कामं अजूनही पेंडिंगमध्ये ठेवलेली आहेत, आणि भरपूर सामान घ्यायचं होतं ते पण राहिलं. लागणारं जे काही थोडंसं मोजकं सामान होतं ते घेतलं आणि घराकडे निघालो. तर म्हणजे प्रत्येक जणांचीच घराकडे जाण्याची घाई होती, कारण की आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता अवघ्या 5 मिनिटामध्ये पाऊस येतो. थोडे थोडे अंगावरती इथे शिंतोडे पण येत होते. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही, पण चेहऱ्यावरती इथे जे आहे थोडे शिंतोडे आले, पण पाऊस आला नाही. फायनली आम्ही घरी आलो, आणि त्यानंतर जे आहेत आता लॉक काढून आज जायचं होतं. ज्या गोष्टीची भीती वाटली होती की खूप शिरंधार पाऊस पडेल, पण तसं काही झालं नव्हतं. सो फायनली आम्ही सेफ घरी पोहोचलो. व्हिडिओ कसा वाटला